1,00,000 बोगस जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी SIT गठीत केली. SIT आणि महापालिकेचा विजिलन्स कमिटीचा जो पहिला अंतरिम इन्फॉर्मल अहवालात बाहेर आला आहे की 19,860 सर्टिफिकेट हे गेल्या वर्षभरात बेनामी लोकांना देण्यात आले आहे. हे बेनामी होस्ट आयडेंटिटी असू शकते, बांगलादेशी असू शकतात. SIT सोमवारपासून त्याचा तपास पुढे गतीने सुरू करणार आहे. असाच प्रकारचा घोटाळा पुणे महापालिकेत झालेला आहे. तिथेही 15,000 अशा प्रकाराचे बोगस बेकायदेशीर सर्टिफिकेट देण्यात आले आहे. त्यासाठी मंगळवारी मी स्वतः पुण्याला जाणार आहे. आज कल्याण डोंबिवली महापालिका, उल्हासनगर व ठाणे या तिन्ही महापालिकेचे माझी भेट चर्चा सुरू आहे. या तिन्ही ठिकाणी जे माझी प्राथमिक माहिती आहे, काही यांनी कबूल केलं आहे की 10,000हून अधिक अशा प्रकाराने बेकायदेशीर बेनामी सर्टिफिकेट दिले गेले आहेत. त्यापैकी 6,000ची नावं अजूनपर्यंत बाहेर आली आहे. बाकीचा तपास सुरू आहे. हे जे सगळे आहेत, ह्या सगळ्यांची नावं मतदार यादीत घेण्यात हेतू एक यामागे दिसत आहेत. काही गव्हर्नमेंटच्या जे योजना असतात त्यात खोटे सबसिडी बेनिफिट घ्यायचं. SIR मध्ये यांची नावं येणार नाही. मी परवा महाराष्ट्र SIR ची निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती. त्यात आग्रह केला आहे की महाराष्ट्रात गेल्या वर्षी 3 लाख जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आहेत. यापैकी 2.25 लाख लोकांची बांगलादेशी घुसखोर अपात्र लोकांची मतदार यादीत नाव आहे. ते त्यांनी बाहेर काढावं लागणार. बरोबर आपल्या काय चर्चा झालेली आहे, वैद्यकीय विभाग आहे, जन्ममृत्यूची आहे, ते सगळ्यांची आता आपण मीटिंग घेण्यात आली. काय याच्यामध्ये काय दिसून आलंय का? आयुक्तांनी ज्या प्राथमिक आकडे आम्हाला दिले त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीत त्यांनी पहिल्या राऊंडमध्ये संशयित अशी 2,000 नावं त्यांच्या समोर आलेली आहे. आयुक्तांनी स्वतः ह्या विषयात चौकशी करण्यासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे महापालिकेची SIT गठीत करण्याचे आज निर्णय घेतलाय. आमच्या सोबत आमचे सगळे नेते होते. हे स्वतः हे लोक पण लक्ष देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, जे बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत ते रद्द केले जाणार. जे अधिकारी आहेत त्यांच्यावर काय कारवाई होईल आपली मागणी? आता मुंबईत आपण बघितलं की SIT मुंबई जॉईंट पोलीस कमिशनर यांच्या नेतृत्वाखाली 6 लोकांची SITने चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत 3 आरोग्य अधिकारी निलंबित झालेत. मुंबईत 2 विरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. तशाच पद्धतीने कल्याण डोंबिवलीत आता SITची रचना होत आहे आणि त्यात ते दोषी होणार. आता सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. आजच्या बैठकीत मी फार स्पष्ट केलं आहे की सरळ दिसतंय 44 वर्षाचा व्यक्ती, 54 वर्षाचा व्यक्ती, 64 वर्षाची व्यक्ती, त्यांना नाव बदलून किंवा स्पेलिंग मध्ये चूक आहे म्हणून नवीन सर्टिफिकेट बेकायदेशीररित्या दिलं गेलं. आता 2 व्यक्ती 64 वर्ष एकच नाव चालवतोय, आता दुसरं सर्टिफिकेट, म्हणून फ्रॉड इथेही झाला आहे. कमिटी किती दिवसात काम त्यांचं करेल? आता ह्या ज्या माझ्यासोबतचे सगळे अधिकारी आहे, गटनेता, आमदार आहेत, उपमहापौर राहुल आहे, या सगळ्यांना मी विनंती केली आहे की त्यांनी पुढच्या आठवड्यात
त्या सगळ्यांनी मिळून आयुक्त आणि त्यांच्या टीम बरोबर विशेष वेगळी बैठक या विषयात घ्यावी आणि महिन्याचा आत कारण की ह्या सगळ्यांचं SIR मध्ये नाव येता कामा नये मतदार यादीत, म्हणून महिनाभराचा आत हे सगळं ऑपरेशन कंप्लीट झालं पाहिजे. ज्या लोकांनी खोटं बोलून जन्म प्रमाणपत्र मिळवलंय, त्याचा दुरुपयोग केलाय, आता लाभार्थ्यांच्या विरोधात पोलीस कारवाई आणि त्या अधिकाऱ्यांनी या जाणून बुजून फ्रॉड करण्यात भाग घेतला आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल. डोंबिवलीमध्ये इराणी आणि त्याचबरोबर बांगलादेशी पण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. या संदर्भात आपण पोलिसांशी वगैरे चर्चावर झालेली आहे की काय आपण चर्चा करणार आहात? यासाठी उपमहापौर राहुल दामलेंनी मला काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यासाठी पुन्हा मी परत येणार आहेत. या इथलं एक तलाव जे नष्ट करण्यात आलं आणि तिथे मोठ्या प्रमाणात जे आक्रमण सुरू झाले आहेत, त्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम आहेत, संशयित बांगलादेशी आहेत. तो विषय मी हातात घेतलाय. पुढच्या आठवड्यात त्याचा पाठपुरावा करणार. नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं स्टार मैक्स न्यूज चैनल। मैं हूं अशोक राजपूत। देश विदेश की ताजा और सटीक खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें और शेयर जरूर करें। धन्यवाद।